हा जर चांगला चालायचा असेल तर त्याच्यात एक क्वालिटीचा भाग असतो आणि दुसरा सेवेचा भाग असतो. जिथं क्वालिटी आणि सेवा चांगली मिळते तिथं गिऱ्हाईक वारंवार येतं. जिथं सेवा आणि क्वालिटी चांगली मिळत नाही तिथं गिऱ्हाईक एकदाच येतं, पुन्हा काही तिकडं जात नसतं. आणि त्यामुळे ते पथ्य त्यांनी पाळलंय. आणि व्यवसायामध्ये जे जे मंडळी असं पथ्य पाळतात की क्वालिटी पण चांगले देतात आणि सेवाभाव, हा सेवाभाव सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि सेवाभाव म्हणजे एकदा गिऱ्हाईक आलं की त्याला परत तिथं यावाचं वाटावं अशा पद्धतीचे त्याचं सेवाभाव असणं उपयोगाचं असतं. ते सगळ्या हॉस्पिटलमध्ये लोकांना सेवा चांगली मिळते, सौजन्याची वागणूक या ठिकाणी मिळते. आणि म्हणून इथे डॉक्टरांचा त्यामध्ये दवाखानाही चांगला चालतोय. विशेषतः त्यांनी हाडाच्या ह्याच्यावर आणि गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी हे रोबाचा वापर करणार आहे. आता गुडघ्याचा आजार बहुतेकाला वय झालं की होतं, ते काही कोणाला चुकत नाही. काही जणांना तरुणपणी पण होतो आणि ते कुठल्या तरी कारणाने होतो. आमच्या लहानपणी आमच्याकडे ते मोटरसायकल असायच्या, गावा राहतो, कधी कधी त्यांना 5-25 किक मारण्याचं चालूच राहायचं नाही. आणि शेवटी ढकलूनही चालू होत नाही असं लक्षात आल्यावर किक मारू मारू पाय दुखायचे आणि शेवटी गुडघे दुखायचे. अशी वेळ तरुणामध्ये पूर्वीच्या गाड्यामध्ये यायची. आणि त्यामुळे अशाच प्रकारचं आजार हा त्यावेळेला काही तरुणामध्ये पण पाहायला मिळत होता. आणि म्हणून त्या रोगोमुळे आता नवीन टेक्नॉलॉजी, नवीन संशोधन हे सगळ्या याच्यामध्ये आलंय. आता कुठल्याही आजारावर औषध नाही किंवा इलाज नाही असं होत नाही. फक्त आजार जो आहे तो सुरुवातीला त्याचं निदान झालं पाहिजे. आणि जर निदान उशिरा झालं आणि आजार विकोपाला गेला आणि मग निदान जरी झालं तरी ते सगळ्या औषधाचा उपयोग होईल असं म्हणता येत नाही. आणि म्हणून आजार जर कंट्रोल करायचा असेल तर तो लवकर आपण त्याचं निदान झालं पाहिजे. त्या ग्रामीण भागामध्ये लोकांना सवय आहे की आजार अंगावर काढायची. म्हणजे खोकला आला, पडसा आलं, थोडा ताप आला तर एवढ्याने काही त्याला फार फरक पडत नाही. ग्रामीण भागातल्या माणसाला तो 2-4 दिवस तर असंच निघून जातो. मी अनेक पेशंट पाहिले की कावे तर डोळे तर एकदम पिवळे झाले तरी त्याचं काम चालूच राहतं. आणि मग विकोपाला गेल्यावर आपण डॉक्टरकडे जातो आणि जास्त त्रास व्हायला लागला की डॉक्टरकडे जातो आणि मग तो आजार बळावतो. डॉक्टर प्रयत्न करूनही कधी कधी त्यांच्या प्रयत्नाला यश येत नसतं. आणि मग त्याच्यासाठी लवकर आजार सुरू झाल्याबरोबर त्याची तपासणी आणि त्याचं निदान झालं तर मला वाटतं आजार कुठलाही असो तो बरा होऊ शकतो. तेवढे औषधं, तेवढी संशोधनं त्याच्यावर झालेली आहे. काही विद्यार्थी मला हे पण पाहायला मिळाले की तो जो आजार आहे ॲनिमिया काहीतरी त्याला म्हणतात, रक्त निघाले की थांबतच नाही, सारखं रक्त वाहत राहतं, खूप प्रयत्नाने रक्त मग ते थांबतं. असे देखील आजार असतात. मला आमच्या व्यायाम मंडळाचा एक शाळेत जाणारे विद्यार्थी मी पाहिले. तिथे गेलो तर वडिलांनी मला मुद्दाम घरी न्यायला नेलं आणि ते दाखवले. आई वडील भयंकर चिंतेत होते की या पोराला काहीतरी टाचकी लागली किंवा काही खरचडलं तर रक्तबंबाळ होतो. आता तो मुलगा शिकून
शिकला, पुढे तो डॉक्टर झाला आणि त्या मुलाने त्याच रोगावर औषधाचं संशोधन केलं आणि त्याला पेटंट सुद्धा मिळवलं. अलीकडे आपण दरवर्षी पाहतो, मध्ये एक बातमी वाचायला मिळाली की 43,000 पेटंट आपल्या देशातल्या संशोधकांनी घेतले. पेटंट घेण्याची सुद्धा फार संख्या कमी होती, पण केंद्र सरकारने संशोधक जो असेल त्याचा खर्च केंद्र सरकार करतंय आणि केंद्र सरकार त्याला महिन्याला 80,000 रुपये खर्च करतंय. तुम्ही संशोधक व्हा, कुठल्याही विषयाचे संशोधक व्हा आणि ते संशोधन करून त्याचा उपयोग आपल्या समाजाला, राष्ट्राला करून द्या. यासाठी ते संशोधन वाढवण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की त्या दिशेने आपण जे चाललोय तर त्या दिशेने सगळ्याच विषयामध्ये आपण आता प्रगती करतो आहोत. आता कुठे आपण आता कुठे मागे आहोत असं अजून नाही. ठीक आहे, जगाच्या दृष्टीने काही देशाच्या थोडे आपण मागे असू, पण आपण ज्यावेळेला लोक आपल्याला मागे ओढायचाही प्रयत्न करू शकतात आणि करतातही आणि त्याला न घाबरता न जुमानता आता आपली वाटचाल जी चालली की सगळ्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे संशोधन करतो, त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, आपल्या लोकांना रोजगारापासून तर सगळ्या सुविधा शिक्षणापर्यंत पुरवतो आणि त्यातून आपण आता पुढे जातो. म्हणूनच आपली आर्थिक परिस्थिती देशाची जी आहे ती वाढते. त्याचं कारण तेच आहे की आपल्या देशामध्ये आता सगळ्या विषयावर आपल्याला पुढं गेलं पाहिजे आणि ज्याला अधिक काही करता आलं तर त्याने केलं पाहिजे. आणि म्हणून आपण स्वतः एखादी गोष्ट करणं म्हणजे ती केवळ आपल्यापुरती राहत नाही, ती समाजाला उपयोगी पडते आणि समाजाला उपयोगी पडली की ती जिल्ह्याला, प्रांताला, देशाला देखील उपयोगी पडते. तशीच ही बाब आहे की रोबो इथं जरी आला असला तरी मराठवाड्यातले पेशंट, आजूबाजूचे पेशंट हे येऊन त्याचा उपयोग करून घेतील. आणि डॉक्टर देवरेंनी ते अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो, त्या दवाखान्याला शुभेच्छा देतो, त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो. आणि एका ग्रामीण भागातल्या छोट्या गावातल्या एखाद्या तरुणाने आपला व्यवसाय एवढा चांगला करावा, त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवावं आणि त्याचं शेतकरी कुटुंबातलं एखादा मुलगा एवढा पुढे गेल्याचा पाहण्याचा जो काही आनंद असतो तो आनंदही मला झाला आहे. त्यामुळे मला ते अधिक गौरवास्पद वाटतं आणि म्हणून मी मनापासून डॉक्टर देवरे त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या रोबोचं उद्घाटन झालं असं जाहीर करून थांबतो. ते आल्यामुळे त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला शोभा आली आणि त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. यासाठी मी त्यांचे आणि सेंच्युरी टीमच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच श्री चंदनवाले सर जे आमचे पितृतुल्य आहेत, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम छान पद्धतीने संपन्न झाला. त्यांचेही मी सेंच्युरी टीमच्या वतीने आभार मानते. आणि इथे उपस्थित असलेले मान्यवर, मित्रपरिवार यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही इथवर पोहोचलो आहे. तुमच्या उपस्थितीबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. धन्यवाद. सेंच्युरी हॉस्पिटलचा आज इथे रोबोटिक दुकानचा सोहळा होता. जॉन्सन & जॉन्सन कंपनीचा आपण हे रोबोट इथे घेतलेला आहे. गुडघ्या प्रत्यारोपणासाठी मदत होते. त्या अनुषंगाने आज आदरणीय महामहिम राज्यपाल यांनी रोबोटचे लोकार्पण केलेलं आहे.
आणि तेवढंच सांगायसाठी हा आजचा सोहळा. धन्यवाद. मी डॉक्टर शिवांगी सारंगदेवरे, प्रशासक सेंचुरी हॉस्पिटल औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. आज आपल्या रोबोटचं उद्घाटन झालंय. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा रेलिस रोबोट आहे, जो मध्य महाराष्ट्रातला पहिलाच रोबोट आहे, जो आपण आपल्या संभाजीनगर वासियांसाठी आणि आपल्या मध्य महाराष्ट्रातल्या सर्व रुग्णांसाठी आज आपण ओपन केलेला आहे. आणि त्या रोबोटच्या सहाय्याने ज्या शस्त्रक्रिया होतील त्या शस्त्रक्रिया अतिशय योग्य पद्धतीने, अतिशय ज्याचा आउटकम खूप चांगल्या पद्धतीने येईल, रुग्ण लवकर बरा होईल, रुग्णाची हिलिंग फार फास्ट होईल, अशा पद्धतीचा रोबोट आपण आज लोकार्पण केलेला आहे. आणि त्याचा जास्तीत जास्त जनतेने उपयोग करून घ्यावा. या मध्य महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या रुग्णांना मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली या ठिकाणी जाऊन जो खर्चिक त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन होता, तो आपल्याच शहरात, आपल्याच हॉस्पिटलला, सेंचुरी हॉस्पिटलला त्यांनी जर येऊन केला तर तो त्यांना अतिशय माफक दरात होईल, याची काळजी आम्ही सदोदित घेऊ. या हॉस्पिटलचे करता डॉक्टर सारंगदेवरे हे नेहमीच रुग्णांच्या सेवेकरता तत्पर असतील. धन्यवाद.